असा चेहरा दिसती. हाय मित्रांनो, बघा आपला मळा झाला आहे फायनल. आपण निघालोत बाहेर. किती वाजले आता? 6 वाजले. 6 साडेसहा झालीच असतील म्हणजे. पण मग पटकन आवरला. हे बघा कसा मला आहे का, एक लांब लांबपर्यंत एक माणूस का एक घर बघा आहे का दिसते की मी गोल गोल फिरू राहिले, तुम्हाला दाखवू राहिले. हे बघा पण किती भारी नजारा आहे. हे बघा हे मोठे मोठे झाड, हे बघा आणि मोठे मोठे डोंगर. ते डोंगर दिसलं का? ते तिकडे डोंगर आहे. हे बघा या बहिणी, हे बघा नंदा, हे सुमन. आता आपण त्यांच्याकडे जाऊ, कारण त्या पुढे गेल्या निघून. मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी मागं थांबले. बघा ते झाड. आणि वाघाची तर एवढी भीती राहते, आणि एक माणूस नाही. आवरून बसले ते बघा. मोठी बहीण, लहानी बहीण. हो आवरलं का मला? थकल्या का? खूप थकले बाई. काय खोकल्याला बरं वाटते का? बरं वाटते. सुमन मॅडम अंग भरून आलो. चिमणी अंग भरून आलं. नेट चालू केले. हां बोल नंदा. गाणं म्हणायचं मन करते केवढ्या भारी मौसममध्ये बाहेर निघायला. घाबरू लागले बरं काय, वाघाला घाबरू लागल्या. आणि हाच तेवढं लय झाडीमध्ये. आणि ते काही राहत नाही माळ्यावाले, ते तिकडं राहतात. आणि त्याने येऊनही नाही बघितलं दिवसभर, फक्त फोन केला. फोनवरच सांगितलं आपल्याला जा आणि मला तुम्ही साफ करून घ्या, नाही का, म्हणजे पेपर वगैरे काढून. बरोबर आहे का नाही? तिला नाही मला भीती वाटत. बोल ना मग, आलं का नाही ध्यानात? गाणं माझ्या लक्षात येत नाही पटकन. मग काय आहे मग काय फायदा? उद्या म्हणून उद्या चला बसताला उद्या मस्त गाणं. हो का? चला बाय. निघालो आता घरी.